सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांना त्यांचा मुलगा डॉक्टर किरण देशमुख व आमदार देवेंद्र कोटे यांनी त्यांचे भावजी म्हणजेच विनायक कोंडाल यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावले। वरकरणी दोन्ही उमेदवार म्हणत आहेत की पक्ष जो निर्णय घेईल तोच महापौर होईल। मात्र दोन्ही उमेदवार आणि त्यांचे आमदारांचे खूप प्रतिष्ठा त्यांनी पणाला लावली। यामधून पक्षश्रेष्ठी कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महापौर पद निवडीचा विषय दोन दरम्यान आहे। एक कोणीतरी आमदार पाठी राखेत यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। नाराज होऊन पक्षाला नुकसान होऊ शकतं, तसं होऊ नये असा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतल्या। धक्का तंत्राद्वारे तिसरंच नाव पुढे येऊ शकतं असं जाणकारांचं मत आहे। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला 102 पैकी दणदणीत 87 जागा मिळालेल्या आहेत। बहुमत असलेल्या पक्षाला मात्र महापौर निवडीबाबत खूपच अडचणी येऊ लागल्याचं दिसते। महापौर पद आपल्याच मुलाला मिळावे यासाठी पक्षाचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री विजयकुमार देशमुख प्रयत्नशील आहेत। वरकरणी ते म्हणत आहेत की पक्ष जे सुचवेल तो महापौर होईल। मात्र त्यांची राजकीय चाल डावपेच हे मुलगा डॉक्टर किरण यालाच महापौर पद मिळावं यासाठी सुरू असल्याचं जाणकारांचं मत आहे। दुसऱ्या बाजूला पक्षाला बहुमत मिळण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना हाताशी धरून पायाला भिंगरी लावून प्रचार करत बहुमत मिळण्याबाबत यशस्वी झालेले आमदार देवेंद्र कोटे हे त्यांच्या भाऊजींना म्हणजेच विनायक कोंडाल यांनाच महापौर पद मिळण्यासाठी ते आक्रमक आहेत। गेल्या 2 दिवसांपासून त्यांचा फोनही नॉट रिचेबल येत आहे। तर स्वतः कोंडाल यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आपण महापौर पदाच्या शर्यतीत नसल्याचं सांगितलं आहे। पण ज्या कोणाचं नाव पुढे करेल तोच महापौर होईल अशी पुष्टीही त्यांनी यावेळी दिली आहे। असं असलं तरी स्वतः कोंडाल हे आपले मेहुणे आमदार देवेंद्र कोटे यांच्या साथीने वेगवेगळ्या राजकीय चाली करत असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। यंदाचं महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं झाल्यानं त्या प्रवर्गाच्या नगरसेवकास महापौर पदाची संधी द्यावी अशी मागणी होत आहे। आनंद जाधव यांचं नाव आघाडीवर आहे। जाधव यांनी देखील पक्षाकडे महापौर पदाची इच्छा व्यक्त केली आहे। मात्र त्यांनी देखील पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवलं आहे। दरम्यान जाधव यांच्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे।